नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय टम्म फुगणारी, अजिबात कडक किंवा वातड न होणारी मऊ खुसखुशीत पुरी. ह्या पद्धतीने केलेल्या पुऱ्या अगदी दिवसभरही छान मऊ राहतात. त्यासाठी इथे मी घेतलंय 2 वाटी गव्हाचं पीठ. वाटी जरा मोठीच आहे. यात घालूया 1 चमचा बारीक रवा. पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने 1 चमचा रवा घातला. चमचा लहान असेल तर रवा 2 चमचे वापरा. आणि फक्त 1 चमचा मैदा. चमचाभर मैदा घातल्याने पुरी लाटायला सोपी पडते. पण अगदीच मैदा चालत नसेल तर नाही घातला तरी चालेल. आणखी यात घालूया अर्धा चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ. त्याचबरोबर 2 चमचे तेल घालूया. तेल गरम न घालता तसंच घातलंय. हाताने आधी मिक्स करून घेते. कच्चं तेल घातलंय. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे ह्याप्रमाणे मिक्स करून घेते. अर्धा चमचा पिठी साखर घातल्याने पुरीला रंग सुरेख येतो आणि चवही छान येते. सर्व पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतलंय. 3-4 मिनटं लागली. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेते. पुरीचं पीठ हे नरम मळलं तर पुरी जास्त तेलकट होते, त्यामुळे असं जरा घट्टसरच पीठ मळायचं. आता वरून फक्त पाव चमचा तेल घालून पुन्हा मिनिटभर मळून घेते. वरून थोडंसं तेल लावल्याने पिठाला क्रॅक्स येत नाही. तुम्ही बघू शकता पीठ बऱ्यापैकी घट्ट मळलंय. आता हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते, म्हणजे ह्यात घातलेला रवा छान फुलेल. 15 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं मळून घेते. आता मळताना परत तेल लावायची गरज नाही. पीठ आपण घट्ट मळलंय पण अगदी कडकही नाही, म्हणजे आपल्याला पुऱ्या व्यवस्थित लाटता आल्या पाहिजेत इतपत घट्ट ठेवायचं. लगेचच ह्याचे गोळे करून घेते. गोळे करताना थोडासा तेलाचा हात घ्यायचा. पुरी आपल्याला किती छोटी मोठी हवी आहे त्याप्रमाणे गोळे करायचे. थोडासा तेलाचा हात लावून ह्याप्रमाणे हाताने जरा दाबून गोळे करून घेते. तेल खूप जास्त लावायची गरज नाही, एकदम थोडंसंच लागतं. गोळे करून झाल्यावर पुरी लाटायला तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर अर्धे गोळे झाकून ठेवा, कारण खूप जास्त वेळ झाल्यानंतर गोळे कोरडे पडतात. पण आपण हे आता लगेचच पटकन लाटून घेतोय, त्यामुळे मी गोळे झाकून ठेवले नाहीत. पीठ आपण घट्ट मळलंय, त्यामुळे पुरी लाटताना कोरडं पीठ लावायची अजिबात गरज नाही. फक्त एकदम थोडंसं थेंबर तेल लावून घेते. पीठ व्यवस्थित मळल्याने तेलसुद्धा प्रत्येक पुरीला लावायची गरज नाही. अगदी 4-5 पुऱ्या झाल्यानंतर थोडंसं तेल लागतं. पुरी अगदी सहज लाटता येते. पुरी लाटताना चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची. कोरडं पीठ न वापरता तेलावर पुरी लाटल्याने तळताना तेल खराब होत नाही. नरम पीठ असेल तर मात्र कोरडं पीठ घ्यावंच लागतं. खूप जास्त पातळ किंवा जाडसर न लाटता मध्यम जाडीची पुरी खायला छान लागते. सर्व पुऱ्या लाटून झाल्या. आता लगेचच पुऱ्या तळायला घेऊया. त्यासाठी लोखंडी तव्यात तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतरच तेलात पुरी सोडायची. पुरी तळताना गॅसची फ्लेम मध्यम असावी, म्हणजे पुरी छान फुलते. जर एकदम कमी गरम तेलात पुऱ्या तळल्या तर मग पुरी जास्त तेलकट होते. घट्ट पीठ मळल्याने प्रत्येक पुरी व्यवस्थित फुगते. पुरी लाटल्यानंतर जशी ताटात ठेवली तशीच उचलून त्याच बाजूने तेलात सोडायची. आपल्या आवडीच्या रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या. एका वेळेस खूप जास्त पुऱ्या लाटून ठेवू नका, कारण पुरी लाटून जास्त वेळ झाला तर पुऱ्या कोरड्या होतात, नीट फुगत नाही. शक्य असेल तर पुऱ्या लाटायला 1 आणि तळायला 1 अशा दोघीजणी असतील तर पुऱ्या पटकन आणि एकदम मस्त होतात. अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या खूप जास्त तेल शोषून घेत नाहीत, बराच वेळ फुगलेल्या राहतात. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मऊ राहतात. फक्त पुरी लाटताना खूप जास्त पातळ लाटायची नाही. थंडगार श्रीखंडासोबत गरमागरम पुरी म्हणजे सणासुदीचा खास बेत. तर आपण हे जे श्रीखंड बनवलं आहे ते घरीच चक्का लावून तयार केलं आहे, ज्याची रेसिपी मी 2 दिवसांपूर्वीच अपलोड केलेली आहे. ह्या घरगुती श्रीखंडाची रेसिपी आपल्या चॅनलवर जाऊन चेक करून बघा. तर ह्या पद्धतीने गुढीपाडव्याला किंवा सणासुदीला मी सांगितल्याप्रमाणे गरमागरम पुरी नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.